लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एका कारचा पाठलाग करून 4,68,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडलाय. त्यामुळे आता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रतिबंधित गुटख्याची अवैध तस्करी करणाऱ्या गुटखा तस्करांची आता खैर नाही. 6 जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाने MH12 PQ 1209 या क्रमांकाच्या कारचा पाठलाग करून कारला पकडला असता कारमध्ये वेगवेगळ्या नावाच्या प्रतिबंधित गुटख्याने भरलेली पोती पोलिसांना मिळून आली आहे, ज्याची बाजारात अंदाजे 4,68,000 रुपये इतकी किंमत असून कारसह एकूण 11,68,000 रुपयांचा मुद्देमाल उदगीर ग्रामीण पोलिसांनी जप्त केलाय. तर एका वाहनासह 2 आरोपींना उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार उदगीरचे पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.